Okay, welcome students. So let us see the next point in this chapter, that is the environmental management. Okay, name of the chapter. So the next point in this chapter is the environmental conservation and biodiversity. Okay. आता एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे काय? पर्यावरणाचं संवर्धन. आणि बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काय आहे? जैवविविधता. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैवविविधता. ओके. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या आधीच्या याच्यामध्ये पण आपण बघितलंय की पर्यावरणीय प्रदूषण जे आहे त्या पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा कोणावरती होत असतो? सजीवांवरती होत असतो. हॅव यू सीन सम एक्झाम्पल ऑफ दिस इन युअर एरिया? तुमच्या सभोवताली तुमच्या परिसरामध्ये अशी काही तुम्ही उदाहरणं बघितली आहेत का ज्याच्यामध्ये काय होतंय की पर्यावरणीय प्रदूषण जे आहे त्याचा परिणाम कुणावरती होत असेल? सजीवांवरती. आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. आता आपली जी सजीव सृष्टी आहे, लिव्हिंग वर्ल्ड याचा अर्थ काय? सजीव सृष्टी. हॅड बीन रिचली डायव्हर्स. ती काय आहे? विविधतेने नटलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. इट कन्सिस्टेड ऑफ व्हरायटीज ऑफ द प्लांट्स अँड अॅनिमल्स. आणि ही जी काही जैवविविधता आहे त्याच्यामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? विविधता पाहायला मिळते. However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generation. आता आपल्या मागच्या ज्या पिढ्या आहेत म्हणजे आजी आजोबा किंवा त्याच्या आधीच्या ज्या पिढ्या असतील समजा, तर त्यांच्याकडून काही प्राणी, विशिष्ट असे जे काही प्राणी होते, तर त्यांच्याकडून जे आपण प्राणी ऐकलेले आहेत, बरोबर आहे का नाही? तर ते आपण पाहतो का आज? म्हणजे ते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात का? तर नाहीये. आपण आता उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर डायनोसॉर वगैरे होते असं आपण ऐकतो. परंतु डायनोसॉर जर आता बघायचं म्हटलं तर शक्य आहेत का आपल्याला? म्हणजे डायनोसॉर पाहता येतील का लाईव्ह? तर नाहीयेत. ठीक आहे, म्हणजे त्याच्या इमेजेस वगैरे आपण पाहतो. याचा अर्थ काय? तर ते एक्सटिंक्ट झालेले आहेत, म्हणजे नामशेष झालेले आहेत. ओके. बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द नेचर. ओके. रिचनेस याचा अर्थ काय? समृद्ध. आता जैवविविधता म्हणजे काय? तर या ठिकाणी त्यांनी डेफिनेशन दिलेले आहे. डेफिनेशन बायोडायव्हर्सिटी काय असते? इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द नेचर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सजीव असतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या इकोसिस्टम्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था असतात. अँड जेनेटिक व्हेरिएशन्स विदिन अ स्पेसीज. म्हणजे एकच जात जी असणारी सजीवाची एकच जात आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अनुवंशिक फरक असणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव असणे, वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था असणे. हा तर हे सगळं कशामध्ये असतं? जैवविविधतेमध्ये असतं. ओके. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? तर निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामधील अनुवंशिक फरक, त्याचबरोबर सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था, या सर्वांमुळे त्या भागातील जो काही निसर्ग आहे त्याला जी सजीव सृष्टीची समृद्धी लाभलेली असते त्याला जैवविविधता असे म्हणतात. बघा, समजून घ्या. या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी? बायोडायव्हर्सिटी. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? असा जर प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला या ठिकाणी ही डेफिनेशन त्याच्यामध्ये लिहायची आहे. ओके. सो व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द नेचर. निसर्गामध्ये असणाऱ्या जे काही सजीव आहेत तर त्या सजीवांची समृद्धी, सजीव सृष्टीची समृद्धी कशामुळं? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. अनेक प्रकारचे सजीव त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी जो निसर्ग आहे त्या ठिकाणी निसर्गाला लाभलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत, त्या ठिकाणचा जो निसर्ग आहे त्या ठिकाणी त्या निसर्गाला लाभलेल्या जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत, इकोसिस्टम्स आहेत, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही सजीव आहेत एकाच जातीचे, तर एकाच जातीच्या सजीवामध्ये असणारे जे काही अनुवंशिक फरक आहेत, तर यामुळं त्या ठिकाणी उपलब्ध असणारा जो निसर्ग आहे त्याला लाभलेली सजीव सृष्टीची समृद्धी म्हणजे त्या ठिकाणी असणारी जैवविविधता होय. ओके. सो व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे? रिचनेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द नेचर
ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टीम्स अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन अ स्पेसीज. ओके. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. आता जैवविविधताची आहे तर ती जैवविविधता एकूण 3 पातळीवरती सजीवामधली पाहायला मिळते. ओके. देर आर 3 different levels of the biodiversity. Okay, which are those? First is the genetic diversity, second is the species diversity, and third is the ecosystem diversity. ठीक आहे. तर आता त्यातला पहिला प्रकार आपण बघूयात, जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? आनुवंशिक विविधता. ओके. अनुवंशिक विविधता. आता अनुवंशिक विविधता म्हणजे काय? ऑकरन्स ऑफ द डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पीसीज. बघा, ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सजीव. आणि सेम स्पीसीज याचा अर्थ काय? एकच जात. ठीक आहे, एकाच जातीचे. तर एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजेच अनुवंशिक विविधता होय. ओके. सो व्हॉट इज मीन बाय जेनेटिक डायव्हर्सिटी? ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी among the organisms of the same species is called as a genetic diversity. एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ह्युमन बिईंग. ओके. बघा, अनुवंशिक विविधतेचं उदाहरण काय आहे? आपण, मनुष्य. ओके. का? बिकॉज इच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. प्रत्येक मनुष्य हा इतर मनुष्यापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे. And therefore the possibility of wiping out the species arises if there is a decrease in the diversity within the species whose members involve in the sexual reproduction. म्हणजे काय? तर पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सजीवामध्ये जर का आनुवंशिक वैविध्य जर कमी झालं तर ती जात हळूहळू नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. आता आपण चॅप्टर 3 मध्ये पण बघितलेलं आहे की मानवामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतात. बरोबर आहे. जननिक विचरण त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि ज्या सजीवामध्ये किंवा ज्या सजीवाच्या जातीमध्ये जननिक विचरण असतं त्यांच्यामध्ये व्हरायटी पाहायला मिळते, त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळते. आणि जेवढी एखाद्या सजीवाच्या जातीमध्ये व्हरायटी असेल, डायव्हर्सिटी असेल, तेवढी ती सजीवाची प्रजात नामशेष होण्याचा धोका जो आहे तो काय होत असतो? कमी होत असतो. म्हणजे हे त्या ठिकाणी जेनेटिक डायव्हर्सिटीचं काय आहे? ऍडव्हान्टेज आहे. तर ती स्पेसिस जी आहे ती वाईप आउट होऊ शकत नाही. वाईप आउट होण्याचा अर्थ नामशेष होऊ शकत नाही. नाउ लेट अस सी द सेकंड लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता जैवविविधता जी आहे त्याची पुढची पातळी बघूया. ती आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज याचा अर्थ काय? प्रजा. प्रजातीमधील विविधता, प्रजातींची विविधता. बघा, इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन द नेचर. इन्युमरेबल याचा अर्थ काय? असंख्य, न मोजता येणाऱ्या. तर निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य जाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता, स्पेसीज डायव्हर्सिटी. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता असे म्हणतात. सो व्हॉट इज मीन बाय स्पेसीज डायव्हर्सिटी? इन्युमरेबल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन द नेचर. दिस इज कॉल्ड ॲज अ स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड द व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब. आता प्रजातींची विविधता याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. ठीक आहे. आता एकाच प्रजाती म्हणजे निसर्गामध्ये हे सगळ्या प्रकारचे काय आहेत? ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात असंख्य संख्येने. बरोबर आहे. याला म्हणायचं आहे प्रजातींची विविधता. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो काही याच्यातला टाईप आहे, तिसरी लेवल जी आहे बायोडायव्हर्सिटीची ती आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. ठीक आहे. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी याचा अर्थ काय आहे? परिसंस्थेची विविधता. ओके. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणजे काय? परिसंस्थेची विविधता. ओके. आता लक्ष द्या. मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन द ईच रिजन. ठीक आहे. प्रत्येक जो काही प्रदेश असतो, आता वेगवेगळे प्रदेश असतात, तुम्ही बघितलं असेल, जिओग्राफीमध्ये त्याचा अभ्यास केला असेल. हिमप्रदेश असतो, वाळवंटी प्रदेश असतो, वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश असतात. तर प्रत्येक प्रकारची जी काही
प्रदेश असतो, प्रत्येक प्रदेशामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. अँड इकोसिस्टम इज फॉर्म थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन द प्लांट्स, ॲनिमल्स, देअर हॅबिटॅट अँड चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. आणि एखादा प्रदेश जो असतो, तर त्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती, त्या ठिकाणी आढळणाऱ्या प्राणी, त्या ठिकाणी त्यांचा असणारा अधिवास आणि त्या ठिकाणी असणारे जे काही पर्यावरणातले फरक आहेत, यांच्यामध्ये असणारं जे काही रिलेशन आहे, हा, याच्यामधून काय होत असते, परिसंस्था तयार होत असते, परिसंस्थेची निर्मिती होत असते. Each ecosystem has its own characteristic animals, plants, microbes and abiotic factor. प्रत्येक परिसंस्थेमध्ये असणाऱ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, त्यात म्हणजे हे झाले बायोटिक फॅक्टर, आणि अबायोटिक फॅक्टर जे असतात ना, ते विशिष्ट असतात. Each ecosystem has its own characteristic animals, plants, microbes and abiotic फॅक्टर. आता उदाहरणार्थ आपण वाळवंटी प्रदेशामधली एखादी परिसंस्था जर घेतली, तर त्या ठिकाणी उंट वगैरे हेच प्राणी येतील, बरोबर आहे. त्या ठिकाणी अस्वल वगैरे असे प्राणी येणार नाहीयेत, किंवा आपल्या ठिकाणी आढळणारे तिकडे येणार नाहीयेत, कारण त्या वातावरणाशी ते अडॅप्ट झालेले असतात. म्हणून प्रत्येक परिसंस्था जी असते, तर त्याच्यामध्ये असणारे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक हे विशिष्ट प्रकारचे किंवा निश्चित असतात. ओके. इकोसिस्टम्स आर ऑल्सो ऑफ टू टाइप्स. आता परिसंस्था जे आहेत ना, त्याचे सुद्धा दोन प्रकार असतात. तर ते कोणते आहेत? नॅचरल अँड आर्टिफिशियल. म्हणजे परिसंस्था ज्या आहेत ना, त्याचे दोन प्रकार आहेत, नैसर्गिक आणि काय म्हणूया आपण त्याला, आर्टिफिशियल. ओके. नॅचरल आणि आर्टिफिशियल या दोन प्रकारच्या परिसंस्था असतात. म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारच्या परिसंस्था असतात. ठीक आहे. हा बॉक्स जो दिसतोय तुम्हाला, हा सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात. हा अतिशय महत्वाचा आहे, कारण याच्यावरती मोस्ट ऑफ द टाइम्स जे आहे ती शॉर्ट नोट विचारली जाते, फक्त 2 मार्काला. ठीक आहे. 2 मार्काला याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते. आता या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतंय, इमेज दिसते, त्याच्या खाली त्यांनी नाव दिलेलं आहे सॅक्रिड ग्रूव्ह, आणि आपल्याला बरेचसे वनस्पती, दाट वनस्पती त्या ठिकाणी दिसत आहेत. तर सॅक्रिड ग्रूव्ह म्हणजे काय? तर देवराई. सॅक्रिड ग्रूव्ह याचा अर्थ काय आहे? देवराई. ठीक आहे. आता देवराई म्हणजे काय? देवराई कशाला म्हणायचं? तर बघा, द फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे काय? वन. ओके. द फॉरेस्ट कॉन्झर्व. कॉन्झर्व याचा अर्थ काय? राखलेलं, संवर्धन केलेलं. इन द नेम ऑफ द गॉड, म्हणजे कुणाच्या नावाने? देवाच्या नावाने राखलेलं वन. अँड कन्सिडर टू बी द सॅक्रिड. सॅक्रिड याचा अर्थ काय? पवित्र. इज कॉल्ड ॲज अ सॅक्रिड ग्रूव्ह. बघा, द फॉरेस्ट conserved in the name of the god and considered to be the sacred is called as a sacred grove. देवाच्या नावाने राखलेलं व पवित्र समजलं जाणारं वन म्हणजे देवराई. ओके. देवाच्या नावाने राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं वन म्हणजे देवराई. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या प्रदेशामध्ये असणारे जे काही त्या ठिकाणचे असणारा जो काही समाज आहे, लोक आहे, तर त्यांनी काय केलेलं असतं, एखादी जे काही वन आहे ते देवाच्या नावाने त्यांनी काय केलेलं असतं, संरक्षित केलेलं असतं. त्यामुळे त्याला काय म्हणतात? देवराई असं म्हणतात. सो यू हॅव टू रिमेंबर द डेफिनेशन ऑफ सॅक्रिड ग्रूव्हज. ओके. व्हॉट इज द डेफिनेशन? द फॉरेस्ट कॉन्झर्व इन द नेम ऑफ द गॉड and considered to be the sacred is called as a sacred grove. आता हे सॅक्रिड ग्रूव्ह म्हणजे असतात तरी काय? तर ते दुसरं तिसरं काही नसून दीज आर इन फॅक्ट द सँक्च्युरीज. ते काय असतात? एक प्रकारचं अभयारण्यच असतं. अभय अरण्य. अरण्य म्हणजे जंगल, वन, आणि अभय याचा अर्थ ज्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, ते कोणीही त्या ठिकाणी नष्ट करणार नाही, म्हणून त्याला अभयारण्य असं म्हणतात. ओके. आता हे जे काही अभयारण्य असतं किंवा हे जी काही देवराई असते, तर ती कुणी संवर्धित केलेली असते? इट इज कॉन्झर्व्ड बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर त्या ठिकाणी असणारा जो काही समाज आहे, तर त्या समाजानेच ती वनराई किंवा देवराई सांभाळलेली असते, ना की सरकारच्या वन खात्याने. ठीक आहे. सरकारचं वन खातं, त्याला वन खात्याने ते सांभाळलेलं नसून ते त्या ठिकाणी असणाऱ्या समाजानेच राखलेलं असतं. ठीक आहे. ॲज इट हॅज बीन कॉन्झर्व इन द नेम ऑफ द गॉड. ओके. आता देवाच्या नावानेच राखलेलं आहे, बरोबर आहे. इट हॅज द स्पेशल प्रोटेक्शन. त्यामुळे त्याला काय होतं? विशिष्ट प्रकारचं, एक प्रकारचं संरक्षक कवच त्याला लाभतं. कारण काय आहे? तर
या ठिकाणी मानवामध्ये एक काय म्हणूया आपण देवाच्या नावाने श्रद्धा आहे किंवा भीती म्हणूया आपण, दोन्ही प्रकारे आपण कन्सिडर करू शकतो. तर श्रद्धेच्या पोटी किंवा भीतीच्या पोटी त्या ठिकाणी ते जंगल जे आहे ते काय होतं, संरक्षित राहतं. ओके. These clusters of the thick forest are present not only in the western Ghats of India but in the entire country. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या देवराई आहेत तर त्या कुठं आहेत, तर भारताच्या केवळ पश्चिम घाटामध्येच नाही. आता पश्चिम घाटामध्ये तर आहेतच अशा प्रकारच्या सॅक्रेड ग्रुप, पण पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये दाट जंगलाचे किंवा या वनाचे पुंजके आढळतात. क्लस्टर याचा अर्थ पुंजके. पुंजके याचा अर्थ ज्या ठिकाणी खूप दाट प्रमाणामध्ये वन आहे, झाडं आहे. ठीक आहे. आता किती वनराई अशा भारतामध्ये रिपोर्ट केल्या गेल्या आहेत किंवा त्याची नोंद केलेल्या आहेत? मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रोव्हज हॅव बीन रिपोर्टेड इन द इंडिया. भारतात अशा 13,000 पेक्षा सुद्धा अधिक देवराया नोंदविल्या गेलेल्या आहेत. फेअर आर सच सॅक्रेड ग्रोव्हज इन द महाराष्ट्र. तर हे तुम्ही गुगलवरती सर्च करून याचं आन्सर शोधून ठेवायचं. एक दोन तर तुम्हाला माहित असावे की भारतामध्ये सॅक्रेड ग्रोव्हज महाराष्ट्रामध्ये कुठं आहेत. ठीक आहे. मेक अ लिस्ट अँड व्हिजिट विथ युअर टीचर. आता हे तर काही शक्य नाहीये. ठीक आहे. सध्या कोरोना पिरियड असल्यामुळे हे शक्य नाही आपल्याला व्हिजिट वगैरे करणं, परंतु त्याची लिस्ट करून तुम्ही 4-5 तरी त्याच्यामध्ये सॅक्रेड ग्रुप्स महाराष्ट्रामध्ये कुठं आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. याच्यावरती मॅक्झिमम टाइम्स जी आहे ती शॉर्ट नोट विचारली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे, हाऊ कॅन बी बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व, खरं तर हा खूप महत्वाचा पार्ट होता, पण हा अभ्यासक्रमामधून कट केला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे सिम्बॉल्स आहेत बघा. जस्ट हे सिम्बॉलचा अर्थ काय आहे ना, तर तुम्ही या ठिकाणी हे सिम्बॉल जे आहेत तर त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये जो आहे तर तो शोधून ठेवा, तो माहित असावा आपल्याला, की कचरा जो आहे तो डस्टबिन मध्येच टाका किंवा वेट आणि ड्राय गार्बेज सेपरेट करणं. या ठिकाणी ग्रीन एनर्जीचा उपयोग करा, यूज बायसिकल और सेव्ह वॉटर. याचे करेक्ट सिम्बॉल जे आहेत ते आहेत, तर ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर हा पण भाग व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन किंवा इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन, हा भाग सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे, कट केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो सुद्धा हा बघा, कॉन्झर्वेशन कंट्रोल वगैरे वगैरे हा सगळा भाग दिसतो. माय रोल इन द एन्व्हायरमेंट हा पण भाग जो आहे तो सिलेबस मधून कमी झालेला आहे. ठीक आहे. सो नाऊ पुढचा जो भाग आहे हा मात्र परीक्षेमध्ये येऊ शकतो किंवा परीक्षेसाठी हा आहे हा सिलेबस मध्ये, तर तो भाग आता आपण बघूया. ओके. हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काय? जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. ओके. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी याचा अर्थ काय आहे? जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे. ठीक आहे. तर तो भाग बघूया आपण आता. ओके. 34 highly sensitive biodiversity spots are reported all over the world. एक जगामध्ये जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेलेली आहे. ओके. पूर्ण जगामध्ये हॉटस्पॉट याचा अर्थ काय, की संवेदनशील क्षेत्र याचा अर्थ जे काय संवेदनशील झालेलं आहे. ठीक आहे. अशी क्षेत्र जे आहेत तर ती किती नोंदली गेलेली आहेत? जवळपास 34 पूर्ण वर्ल्ड मध्ये. ओके. सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाइड. वन्स म्हणजे एकेकाळी हे जे काही 34 संवेदनशील क्षेत्रे होती पृथ्वीवरती, तर त्यांनी पृथ्वीचा जवळपास जवळपास 15.7% भाग व्यापलेला होता. ही जी काही संवेदनशील क्षेत्र होती त्यांनी पृथ्वीचा किती भाग व्यापलेला होता? 15.7%, 15.7% भाग व्यापलेला होता. ऍट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. तर ही जी काही जेवढे काही संवेदनशील क्षेत्र होती त्यांनी जेवढा काही भाग व्यापला होता पृथ्वीचा 15.7%, तर त्याच्यापैकी 86% जे काही संवेदनशील क्षेत्र जे आहेत ती जवळपास नष्ट झालेली आहेत. आणि आता सध्याला प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह स्पॉट. बघा, एकेकाळी पृथ्वीचा 15.7% भाग जो आहे तो या संवेदनक्षम क्षेत्रांनी व्यापलेला होता. ठीक आहे. म्हणजे संवेदनशील क्षेत्र जी होती ती जवळपास त्यांनी काय केलेला होता? पृथ्वीचा
15.7% भाग व्यापलेला होता. आता मात्र किती राहिलेला आहे फक्त 2.3%. बघा, फक्त 2.3% राहिलाय. तरी सुद्धा बघा, इट इन्क्लुड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज which are 50% of the world count. संपूर्ण जगामध्ये वनस्पतीच्या जेवढ्या काही प्रजाती आहेत, तर त्यापैकी 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती या फक्त एवढ्या 2.3% एरियामध्ये आहेत पृथ्वीच्या. म्हणजे विचार करा, त्या 15.7% एरिया जर संरक्षित केला गेला असता, जो की संवेदनशील होता, तर आज वनस्पतींच्या किती जाती त्याच्यामध्ये उपलब्ध राहिल्या असत्या. आता फक्त किती आहेत, तर जगामध्ये जेवढ्या जाती आहेत वनस्पतींच्या त्यापैकी 50% जाती फक्त एवढ्या 2.3% एरियामध्ये आहेत. म्हणजे संवेदन क्षेत्र जे आहे ते फक्त 2.3% राहिलेलं आहे. ओके, आता भारताचा विचार करूया आपण. ऍज फार ॲज इंडिया इज कन्सिडर्ड, आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ एनिमल्स, 85 स्पेसीज आर फाउंड इन द जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. आता भारतामध्ये प्राणी जे आहेत ना, त्या प्राण्यांच्या एकूण 135 प्रजाती आहेत. किती प्रजाती आहेत? 135. तर त्यापैकी 85 प्रजाती फक्त कुठं आढळतात? तर ईशान्य प्रदेशात, भारतातला ईशान्य प्रदेशातलं जे काही जंगल आहे त्या ठिकाणी 85 प्रजाती आढळतात. एकूण भारतात 135 प्रजाती आहेत, तर त्यातल्या 85 प्रजाती ज्या आहेत त्या कुठं आढळतात? तर ईशान्य जो प्रदेश आहे भारतामध्ये त्या ठिकाणी आढळतात. ठीक आहे. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पीसीज आर फाउंड इन द वेस्टर्न घाट. आणि भारतामध्ये जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटामध्ये वनस्पतींच्या 1500 एंडेमिक प्लांट, याचा अर्थ काय? प्रदेशनिष्ठ वनस्पती. प्रदेशनिष्ठ याचा अर्थ काय? की अशा वनस्पती की ज्या फक्त विशिष्ट अशा प्रदेशामध्येच आढळतात. तर विशिष्ट अशा म्हणजे फक्त पश्चिम घाट जो आहे भारतामध्ये असणारा, त्या पश्चिम घाटामध्ये वनस्पतींच्या 1500 जाती आढळतात. आणि भारताचा जो ईस्टर्न रिजन आहे त्याच्यामध्ये 135 पैकी प्राण्यांच्या 85 प्रजाती आढळतात. ओके, आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसीज इन द एंटायर वर्ल्ड, म्हणजे पूर्ण जगामध्ये जेवढ्या काही वनस्पतींच्या प्रजाती आहेत तर त्यापैकी 50,000 ह्या प्रदेशनिष्ठ आहेत. प्रदेशनिष्ठ याचा अर्थ काय? त्या विशिष्ट प्रदेशामध्येच आढळतात. उदाहरणार्थ समजा राजस्थान आहे, तर वाळवंटी प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी अडॅप्ट होणार वनस्पती हे त्या ठिकाणीच, तशा प्रकारचा प्रदेश आहे त्या ठिकाणीच आढळणार. त्या थंड प्रदेशात किंवा वेगळ्या प्रकारच्या प्रदेशात त्या आढळत नाही. तर अशा 50,000 वनस्पती, म्हणजे एकूण जेवढ्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्यापैकी 50,000 प्रजाती ह्या एंडेमिक आहेत. ओके, प्रदेशनिष्ठ आहेत. ओके, सो कलेक्ट more information about the locations of these hotspots present in the world. So you can search on the Google the hotspots of the biodiversity present in the world. तर त्याची नावं तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जातील. तर तुम्ही एक परीक्षेच्या दृष्टीने तयारी म्हणून सुद्धा 4-5 नावं तरी तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता हा बॉक्समध्ये, हा जो बॉक्स आहे तुम्हाला वाटेल की हा अभ्यासक्रमातून कमी झालेला आहे, परंतु हा अभ्यासक्रमातून कमी झालेला नाहीये. ठीक आहे. तर काय आहे नेक्स्ट पॉइंट? 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. आपलं कंट्री म्हणजे भारत देशातलं आहे बरं काही. तर भारतामध्ये असणारी धोक्यात आलेली 3 वारसा स्थळे कोणती कोणती आहेत ते बघायचं आपल्याला. धोक्यात आलेली देशातली 3 वारसा स्थळे. ठीक आहे. तर पहिलं त्याच्यामध्ये आहे द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरळ. हे जे काही भारतातले 3 राज्य आहेत, कोणते कोणते? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू आणि केरळ. हे जे काही 3 राज्य आहेत, तर या 3 राज्यामध्ये पश्चिम घाट जो आहे त्याची व्याप्ती आहे. वेस्टर्न घाट जो आहे या 3 राज्यामध्ये तो पसरलेला आहे किंवा त्याची व्याप्ती आहे. ओके, आता हा जो काही पश्चिम घाट आहे ना तो धोक्यामध्ये आलेला आहे. धोक्यात येण्याचा अर्थ काय? एंडेंजर्ड. ओके, धोक्यामध्ये आलेला आहे हा घाट. कशामुळे धोक्यामध्ये आलेला आहे? ड्यू टू द मायनिंग इंडस्ट्री अँड सर्च फॉर द नॅचरल गॅस. मायनिंग इंडस्ट्री याचा अर्थ काय? हा जो काही पश्चिम घाट आहे या ठिकाणी बऱ्याचशा खाणी आहेत, खाण उद्योग आहेत आणि त्या ठिकाणी
नैसर्गिक वायू जो आहे, नॅचरल गॅस जो आहे, तो जो की इंधन म्हणून वापरला जातो, तर त्या नैसर्गिक वायूच्या शोधासाठी म्हणून त्या ठिकाणी बऱ्याचशा खाणी ज्या आहेत ते तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हा जो वेस्टर्न घाट जो आहे तो धोक्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हॅबिटॅट्स ऑफ द एशियाटिक लायन अँड वाईल्ड बायसन और सॉरी बिझन ऑफ दिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. म्हणजे या ठिकाणी ज्यांचा अधिवास आहे, ज्या प्राण्यांचा अधिवास आहे, तर या ठिकाणी कुठल्या प्राण्यांचा अधिवास आहे, तर तो आहे एशियाटिक लायन. एशियाटिक लायन याचा अर्थ काय आहे, तर आशियाई सिंह आणि वाईल्ड बिझन याचा अर्थ रानगवे. म्हणजे या पश्चिम घाटामध्ये आढळणारे जे काही आशियाई सिंह आहेत आणि रानगवे आहेत ना, तर त्यांचा अधिवास धोक्यामध्ये येत आहे किंवा धोक्यात आलेला आहे. कशामुळं? त्या ठिकाणी असणारे जे काही खाण उद्योग आहेत, नैसर्गिक वायूच्या शोधासाठी असणारे. तर हे झालं भारतात असलेलं पहिलं धोक्यात आलेलं वारसा स्थळ. कोणतं? वेस्टर्न घाट. ठीक आहे. त्याच्यानंतर बरं का, ठीक लक्षात आलं का? पहा, वेस्टर्न घाट झालं पहिलं, बरं का, पहिलं वारसा स्थळ की जे काय आहे धोक्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे काही वारसा स्थळ आहे की जे की धोक्यात आलेलं आहे ते कोणतं आहे? मानस सँक्च्युरी. म्हणून तर मी रेड दाखवते बरं का, धोक्यात आलंय म्हणून. मानस सँक्च्युरी म्हणजे काय? तर मानस अभयारण्य कुठं आहे? हे आसाममध्ये आहे. ठीक आहे. Manas Sanctuary of the Assam is under threat due to the dams and indiscriminate use of the water. म्हणजे आसाममध्ये काय केलं गेलेलं आहे? इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा अनिर्बंध वापर आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आसाममध्ये त्या ठिकाणी काय केला जातोय? पाण्याचा उपयोग केला जातोय आणि पाण्याचा उपयोग करण्यासाठी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय केलेले आहेत? धरणं बांधलेले आहेत, डॅम्स बांधलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळं मानस अभयारण्य जे की आसाममध्ये आहे, हे भारतातलं वारसा स्थळ जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आढळणारे जे प्राणी आहेत, कोणते कोणते? टायगर आणि रायनो, म्हणजे वाघ आणि एकशिंगी गेंडा, हे जे प्राणी आहेत या मानस अभयारण्यामध्ये आढळणारे हे काय झालेले आहेत? धोक्यामध्ये आलेले आहेत. ओके. सो दीज एनिमल्स आर अंडर थ्रेट विच आर इन द मानस सँक्च्युरी ऑफ द आसाम. Sorry. Next, third endangered heritage place in India. Okay. And that is the Sundarban Sanctuary. Sanctuary याचा अर्थ अभयारण्य. सुंदरबन हे अभयारण्य. आता हे कुठं आहे? इट इज स्प्रेड इन द वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगाल इज रिझर्व फॉर द टायगर. म्हणजे पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे खास खरं पाहता वाघांसाठी राखीव आहे. However, the tiger population and overall local environment is seriously challenged by the dams, deforestation, excessive fishing and trenches dug for the same. आता या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, तर ह्या ठिकाणी सुद्धा जसं आसाममध्ये बघा पाण्यासाठी डॅम वगैरे बांधलेत, तसं या ठिकाणी काय झालेलं आहे? सुंदरबन हे जे काही अभयारण्य आहे, हा, तर त्यांनी या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे? तर डॅम्स बांधलेत पाण्याचा उपयोग करण्यासाठी, डिफॉरेस्ट्रेशन केलंय, जंगलतोड केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, एक्सेसिव्ह फिशिंग, मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये मासेमारी केली जात आहे आणि ती मासेमारी करण्यासाठी त्यांनी काय करतात? चर खांदलेले आहेत. तर याच्यामुळं त्या ठिकाणी असणारे जे काही वाघ आहेत ना, तर ते वाघ जे आहेत ते काय झालेले आहेत? धोक्यामध्ये आलेले आहेत. त्यांचं जे काही राखीव जंगल आहे, अभयारण्य आहे ते धोक्यामध्ये आलेले आहे. सो दीज आर द एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. 3 मार्काला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बघा. राईट अ शॉर्ट नोट ऑन द एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. 2 मार्काला किंवा 3 मार्काला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. ओके. सो नाऊ लास्ट पॉइंट इन दिस चॅप्टर. ठीक आहे. आता याच्यानंतर या प्रकरणातला शेवटचा जो मुद्दा आहे तो बघूयात. आता हा जो मुद्दा आहे ना, तो बघताना आपल्याला असं वाटतं की हे सगळं सेमच आहे. ते चारही त्याच्यातले जे टाईप आहेत ना, ते आपल्याला सारखेच आहे असं वाटतात, पण त्याच्यामध्ये फरक आहे पहा. तर आपल्याला त्याच्यातली एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरं का. नीट लक्ष द्या. आता सुरुवातीला काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसिस म्हणजे काय? तर धोक्यात
आलेल्या प्रजातीचं वर्गीकरण. आता आपण धोक्यात आलेली 3 वारसा बघितली होती. तर आता आपल्याला काय बघायचंय, धोक्यात आलेले जे काही प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्यांचं वर्गीकरण 4 गटामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर ते 4 गट आणि त्या गटामध्ये येणारे प्राणी आपल्याला कोणते कोणते आहेत ते बघायचे आहेत. तर सर्वात प्रथम जे आहे धोक्यात आलेल्या प्रजाती ज्या आहेत प्राण्यांच्या, त्यातली पहिली जी प्रजात आहे ती आहे एंडेंजर्ड स्पेसीज, ज्याला मराठीमध्ये संकटग्रस्त प्रजाती असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? संकटग्रस्त प्रजाती. आता एक लक्षात ठेवा मुलांना, याच्यातले एक्झाम्पल मात्र आपल्याला परफेक्टली लक्षात ठेवायचे बरं का. तर या ठिकाणी संकटग्रस्त प्रजाती ज्या आहेत, तर त्याची उदाहरणं कोणती आहेत? तर आहे लायन टेल्ड मंकी. बघा या ठिकाणी डायग्राम चित्र त्याचं दाखवलेलं आहे. लायन टेल्ड मंकी म्हणजे असा मंकी की ज्याच्यामध्ये त्याची शेपटी जी असते ती लायन सारखी असते असं म्हणू आपण. लायन टेल्ड मंकी आणि लेझर फ्लॉरिकॉन, याला मराठीमध्ये तनमोर म्हणतात. ठीक आहे. तर तनमोर आणि लायन टेल्ड वानर जो आहे, तर या संकटग्रस्त प्रजाती आहेत. ठीक आहे. काय आहेत? संकटग्रस्त प्रजाती. का म्हटलं याला संकटग्रस्त प्रजाती ते आता बघूया. आयदर द नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइन, म्हणजे एकतर या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, ऑर देअर हॅबिटॅट इज श्रंक टू सच अन एक्सटेंट दॅट दे कॅन बी एक्सटिंक्ट इन द नियर फ्युचर. एक्सटिंक्ट याचा अर्थ नामशेष होणे. म्हणजे या संकटग्रस्त प्रजातीमध्ये असणारे जे काही प्राणी आहेत, सजीव आहेत, त्यांचा जो अधिवास आहे तो एवढा संकुचित झालेला असतो, श्रंक झालेला असतो, की नजीकच्या काळामध्ये या प्रजाती नष्ट होऊ शकतात. म्हणजे जसं डायनोसॉर आपण आता नष्ट झालेला आहे. ठीक आहे. तर तशा या प्रजाती आहेत, की जर यांचं जर कॉन्झर्वेशन केलं गेलं नाही, इफ कॉन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड, म्हणजे जर यांचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी जर विशेष उपाययोजना जर केल्या नाहीत, तर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये या प्रजाती नष्ट होऊ शकतात. म्हणजे फक्त पुन्हा चित्रामध्येच बघायला राहतील हे लायन टेल्ड मंकी आणि तनमोर. तर अशा ज्या प्रजाती आहेत त्याला म्हणतात एंडेंजर्ड स्पेसीज. ओके. याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे रेअर स्पेसीज. आता एंडेंजर्ड म्हणजे काय बघितलं आपण? संकटग्रस्त प्रजाती. आता दुसरं जे आहे ते आहे रेअर स्पेसीज. रेअर या शब्दाचा अर्थ आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे, दुर्मिळ प्रजाती. रेअर स्पेसीज याचा अर्थ काय? दुर्मिळ प्रजाती. आता सर्वात प्रथम आपण त्याचे एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्याला ते आणखी समजायला किंवा लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आहेत रेड पांडा. या ठिकाणी दिसते बघा इमेज मध्ये, हा रेड पांडा आहे. आणि त्याच्यानंतर आहे मस्क डिअर, कस्तुरी मृग म्हणतात त्याला. तर हे दोन जे अॅनिमल्स आहेत ना, ते दुर्मिळ प्रजाती म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. आता दुर्मिळ प्रजाती कशाला म्हणायचं? नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन, म्हणजे या प्रजातीची जी संख्या असते ती अत्यंत कमी झालेली असते. डिक्लाइन म्हणजे कमी झालेली असते. ऑर्गॅनिझम्स ऑफ दीज स्पेसीज बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. आता ह्या ज्या दुर्मिळ प्रजाती असतात ना, या दुर्मिळ प्रजाती ज्या असतात ना, त्या स्थान विशिष्ट असतात. स्थान विशिष्ट याचा अर्थ विशिष्ट प्रदेश किंवा विशिष्ट स्थानिक या प्रजाती अॅनिमलच्या पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि त्या स्थान विशिष्ट असल्यामुळं त्या नामशेष होण्याची शक्यता जी आहे ती खूप जास्त असते. म्हणजेच त्या जलद गतीनं नामशेष होऊ शकतात. म्हणून यांना दुर्मिळ प्रजाती असं म्हणतात. आणि याचे एक्झाम्पल आहे रेड पांडा आणि मस्क डिअर. Okay, so these are the rare species. What is mean by rare species? Number of these organisms, that means belonging to the rare species, is considerably declined, and organisms of these species being endemic, म्हणजे स्थान विशिष्ट, and they may become extinct very fast, अतिशय वेगाने त्या नामशेष होऊ शकतात. ओके. तर त्याचे एक्झाम्पल आहे रेड पांडा आणि मस्क डिअर. ओके. त्याच्यानंतर तिसरं धोक्यात आलेली जी प्रजात आहे, तर ती बघूया. ती आहे व्हल्नरेबल स्पेसीज, म्हणजे संवेदनशील प्रजाती. व्हल्नरेबल स्पेसी याचा अर्थ काय? संवेदनशील प्रजाती. आता याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायला सोपे आहेत, टायगर आणि लायन. ठीक आहे. या काय आहेत? संवेदनशील प्रजाती आहेत बरं का, लक्षात ठेवा. पट्टेरी वाघ आणि गीरचे सिंह बरं का. पट्टेरी वाघ आणि
गीरचे सिंह या संवेदनशील प्रजाती आहेत. कशाला म्हणायचं संवेदनशील प्रजाती? नंबर ऑफ these organisms is extremely less. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते and continues to decline. एकतर या प्रजाती संख्या कमी झालेली असते आणि त्याच्यापेक्षाही पुढे मग सांगायचं झालं तर ती सातत्याने घटतच असते, म्हणजे कमी कमीच होत असते. ओके. अँड द कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज अ वरीसम रिझन. आणि मग सातत्याने घटणारी जी संख्या आहे त्यांची, हेच सगळ्यात महत्वाचं त्याचं चिंतेचं कारण असतं. ओके. सातत्याने घटणारी संख्या हे काय आहे? व्हल्नरेबल स्पेसीचं एक महत्वाचं कारण असतं. ठीक आहे. आणि मग त्याचे एक्झाम्पल्स आहेत टायगर आणि लायन. विच आर द व्हल्नरेबल स्पेसीज? टायगर अँड लायन. आता याच्यामध्ये काय येऊ शकतं बघा मुलांनो, जोड्या लावामध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो जर विचारला गेला तर, मॅच द पेअर्स मध्ये किंवा एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. याच्यानंतर शेवटचं जी काही धोक्यात आलेली प्रजात आहे ती बघूया, इनडिटर्मिनेट स्पेसीज. ठीक आहे. इनडिटर्मिनेट स्पेसीज जे आहे म्हणजे काय, तर अनिश्चित प्रजाती. याचे एक्झाम्पल आहे जायंट स्क्विरल किंवा याला शेकरू खार असं म्हणतात. जायंट स्क्विरल कोणती? शेकरू खार. ही काय आहे? अनिश्चित प्रजाती. का याला अनिश्चित प्रजाती म्हटले? नीट लक्ष द्या. दीज ऑर्गॅनिझम्स अपियर टू बी इंडेंजर्ड. म्हणजे ही जी प्रजात असते, म्हणजे या गटात येणारे जे काही प्राणी आहेत ते असं वाटतात की ते धोक्यात आल्यासारखी भासतात, बरं का. बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट लाईक शायनेस देर इज नो डेफिनाइट अँड सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन. आता या गटामध्ये येणारे जे काही प्राणी असतात ना, त्यांचं एक बिहेवियरल हॅबिट असतं, म्हणजे त्यांचं वर्तनाची काही सवय असते. काय सवय? उदाहरणार्थ शायनेस, तर ते लाजाळू म्हणण्यापेक्षा बुजरे असतात. हे जे काही या गटातले जे प्राणी असतात ना ते बुजरे असतात आणि बुजरे असल्यामुळं त्यांच्याविषयी डेफिनाइट आणि सबस्टेन्शियल माहिती नसते. डेफिनाइट याचा अर्थ ठोस आणि सबस्टेन्शियल याचा अर्थ कोणतीही विशिष्ट माहिती याच्याविषयी नसते. त्यामुळं या प्रकारच्या गटामध्ये येणारी जी काही प्रजात आहे धोक्यात आलेली, त्याला काय म्हणतात? अनिश्चित अशी प्रजात म्हणतात. आणि याचे एक्झाम्पल आहे जायंट स्क्विरल, शेकरू खार. ठीक आहे. या ठिकाणी एक दिवस दिलाय, लक्षात राहावं आपल्या, 22 मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे असतो या दिवशी, जागतिक जैवविविधता दिवस. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द चॅप्टर नंबर 4. ठीक आहे. आता मी आधीच सांगितलं होतं की हे क्लासिफिकेशन ऑफ द थ्रेटन स्पेसीज आहे. याच्यामध्ये हे चारही प्रकार जे आहेत ना ते वाचताना आपल्याला सारखेच वाटतात. ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये फरक आहे आणि त्याचे एक्झाम्पल पण सुद्धा काय आहेत? डिफरंट आहेत. तर ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि या प्रत्येक थ्रेटन स्पेसीसचं आपल्याला डिस्क्रिप्शन सुद्धा करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर एंडेंजर्ड स्पेसीस कोणत्या आहेत? लायन टेल्ड मंकी आणि लेसर फ्लॉरिकॉन. रेअर स्पेसीस कोणत्या आहेत? रेड पांडा आणि मस्क डिअर. व्हल्नरेबल स्पेसीस कोणत्या आहेत? टायगर आणि लॉयन, गिरचे सिंह आणि पट्टेरी वाघ. आणि इनडिटर्मिनेट स्पेसीस कोणत्या आहेत? जायंट स्क्विरल. एकच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही तुमची जी काही आयडिया आहेत त्या प्रकारे तुम्ही त्या आयडिया लावून त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द चॅप्टर नंबर 4, दॅट इज द एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट.